नाशिककरांसाठी आणि वारकरी भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी। श्री बळी महाराज देवस्थान नाशिक येथे सुरू होत आहे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। आठवडाभर भक्तिमय वातावरण, हरिनाम गजर, ज्ञानेश्वरी पारायण, रामायण कथा आणि कीर्तनाचा आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे। आणि या संपूर्ण सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरकर यांचे विशेष कीर्तन। या सोहळ्याचे खास लाईव्ह चित्रीकरण आपल्या एक पाऊल मंदिराकडे या चॅनलवर करण्यात येणार आहे, म्हणून हा भक्तिमय सोहळा चुकवू नका। श्री बळी महाराज देवस्थान येथे भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाची सुरुवात 1 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार। 8 सप्टेंबर 2026 रोजी महासांगता कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होणार आहे। मात्र या संपूर्ण सप्ताहातील सर्वात मोठे आणि विशेष आकर्षण म्हणजे हबप निवृत्ती महाराज इंदुरकर यांचे कीर्तन। रविवारी 6 सप्टेंबर 2026 रोजी इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचा आध्यात्मिक आणि विनोद शैलीतील अनोखा अनुभव भाविकांना घेता येणार आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलास तरी काळजी करण्याची गरज नाही। एक पाऊल मंदिराकडे या आपल्या चॅनल वरती लाईव्ह चित्रीकरण करण्यात येणार आहे, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून लाईव्ह सुरू होताच तुम्हाला त्याची माहिती मिळेल। या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी बळी महाराज मंदिर ट्रस्टचे माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी नाशिक परिसरातील सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक आमंत्रण दिले आहे। मुंबई आग्रावर महामार्गावर महाराष्ट्रातील एकमेव असलेले बळी मंदिर या संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण या नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये आणि नाशिकच्या सीमेवर असलेलं हे एकमेव बळी मंदिर, या बळी मंदिराचा उत्सव येत्या 1 सप्टेंबरपासून तर 8 सप्टेंबरपर्यंत या नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये होत आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाची वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 54 वर्षापासून या भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होत असतो। यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या कीर्तन सोहळ्याला हजेरी लावत असतात। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना मी विनंती करतो की या आनंद सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा, असे मी बळी महाराज देवस्थान, बळी महाराज अमरमित्र मंडळ यांच्या वतीने आपल्याला निमंत्रण पण देतो। आणि एक पाऊल मंदिरांकडे हे यूट्यूब जे चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्यासुद्धा हा कीर्तनाचा आनंद त्या ठिकाणी घेता येणार आहे। सर्व नागरिकांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमंत्रित करतो आणि बळी महाराज देवस्थानकडून या चॅनलचे मनापासून मी स्वागत करतो की त्यांनी या ठिकाणी हा मागच्या वर्षीपासून या देवस्थानचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवत आहे। त्यामुळे या चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो। आमचं या ठिकाणी 8 तारखेला प्रचंड असा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात। त्यामुळे प्रसादाच्या दिवशीसुद्धा महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो। आणि इडापिडा जावो बळीचं राज्य येवो ही बळीराजाच्या चरणी विनंती करतो। बळी महाराजांच्या पावनभूमीत रंगणारा हा भक्तिमय सोहळा म्हणजे भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा सुंदर संगम ठरणार आहे। म्हणून तुम्हीही या सप्त्यास सहभागी व्हा, हरिनामाचा गजर करा, ज्ञानेश्वरीचे श्रवण करा आणि कीर्तनाचा आनंद घ्या। आणि लक्षात ठेवा, या संपूर्ण सोहळ्याचे खास लाईव्ह चित्रीकरण पाहण्यासाठी जोडलेले रहा एक पाऊल मंदिराकडे या चॅनलला। धन्यवाद।